छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीमतर्फे 25,000 लोकांना शिवभोजन देण्यात येणार आहे। शिवजन्मोत्सवानिमित्त सोलापुरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात येतात। या मिरवणुका पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या सुमारे 25,000 शिवप्रेमींसाठी शिवभोजनाचे आयोजन 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ सोलापूर येथे करण्यात आले आहे। जेवणासाठी टेबल खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते तसेच महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मेजयराजे भोसले, अमोलराजे भोसले, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। सुमारे 250 वाढपी तसेच सुमारे 500 कार्यकर्ते या उपक्रमात आपली सेवा देणार आहेत। सन 2017 पासून शिवभोजन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले आहे। थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव भव्य अशा मिरवणुकांमध्ये जे शिवभक्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून सोलापुरात येत असतात, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांची सोय करण्याकरता, सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव या सगळ्यांना शिवभोजनाचं गेल्या 7 वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण 19 तारखेला सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची संपूर्ण जेवणाची व्यवस्था यावर्षीही करतोय। तुम्हाला माहित आहे, स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेलं बाजी अण्णा मठ आहे, तिथेही व्यवस्था आपण करत देतो। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब असणार आहेत, महापालिका आयुक्त ओंबासे साहेब असणार आहेत, अक्कलकोटचे जन्मेजयराजे भोसले तसेच अमोलराजे भोसले, महापौर कोंड्याल साहेब असतील आणि शहरातील अन्य मान्यवर सगळ्याच पक्षाचे सर्व सामाजिक संघटनेचे या सगळ्यांना एकत्रित। या पत्रकार परिषदेला अमोल कदम, कपिल पिसे, राहुल गोयल, समीर लोंढे आदी उपस्थित होते।